वळूयात आजच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सध्या सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय, तो म्हणजे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली। जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची नंदनवरती चर्चा झाली, तर जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। 2 दिवसांआधी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। अर्थ खात्यासाठी या भेटी मागे अर्थातच काही कुजबूज आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। तर दुसरीकडे मोठा ट्विस्ट म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीगाठींमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे की या नेमक्या भेटी होत आहेत कशासाठी। तर जयंत पाटलांच्या या भेटींवरती राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं, फ्री बर्ड्स है, मिलने दो। जयंत पाटील येऊन गेले, 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे। दरम्यान अर्थ खात्यावरनं घमासान सुरू असून यावरती तटकरे आणि बावनकुळेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आहे ना, आमची मागणी आहे म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत। आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे। आम्हाला भेट दिल्यानंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे, त्याला नक्की त्या विषयावरती आम्ही चर्चा करू। अर्थ खातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्याला भेटणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे। असा घमासांचा कधीच प्रश्न येत नाही। काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील, घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे। आमच्याकडे संवाद आहे, सुनेत्रा वहिनींना मोठं स्थान आहे आमच्याकडे, त्यामुळं देवेंद्र यांची चर्चा करून निर्णय होईल। ठाकरेच्या